जय भीम, जय संविधान, जय ज्योती, जय क्रांती। आज आपण या ठिकाणी समता भूमी महात्मा फुले वाडा या ठिकाणी आहोत। महात्मा फुले यांची 199वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरी होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं आणि महात्मा फुले असं व्यक्तिमत्व, असे महापुरुष आहे ज्यांनी महिलांना शिक्षणासाठी, अस्पृश्यांना शिक्षणासाठी सर्वात पहिली संधी उपलब्ध करून दिली। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची सर्वप्रथम जयंती साजरी करणारे महात्मा फुले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना गुरु मानलं। म्हणजे जगातील सगळ्यात मोठे विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुलेंना गुरु मानणं ही फार मोठी उपलब्धी आहे, खूप मोठी बाब आहे। या ठिकाणी आपल्यासोबत सागरजी कांबळे आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत महात्मा फुले यांच्या जयंतीबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे। सर्वप्रथम आपल्या सर्वांना सविनय जय भीम, जय ज्योती, जय क्रांती। आज महात्मा ज्योतिराव फुले, म्हणजे मी त्यांना बाबा म्हणेल माझे, आणि आज आम्ही खरं तर हे आमचं भाग्य मानतो की आम्ही या समता भूमीमध्ये, महात्मा फुलेंच्या भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो। आणि आज 199वी महात्मा फुलेंची जयंती आहे। अर्थातच आपण द्विशताब्दी पण म्हणू शकतो, कारण की येत्या वर्षात 200 वर्ष पूर्ण होत आहे। ज्या विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या महात्मा फुलेंना गुरु मानलं आणि ज्या महात्मा फुलेंनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली समाधी शोधली आणि ती समाधी शोधून या ठिकाणी शिवजयंती साजरी केली। ती शिवजयंती इतकी मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये साजरी होत होती, अक्षरशः 10 दिवस। म्हणजे आज जर गणपती बघितला तर ह्या महात्मा फुलेंच्या या शिवजयंतीलाच काउंटर म्हणून या ठिकाणी हा गणपती आणला आणि तो गणपती या ठिकाणी आणला आणि आणल्यानंतर त्या गणपतीचं जे 1 दिवसाचा गणपती होता, त्या 1 दिवसाच्या गणपतीला या ठिकाणी त्यांनी 10 दिवसाचा गणपती केला। पण सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की महात्मा फुले हे आपल्या बहुजनांसाठी खूप महत्वाचे आहेत, आपल्यासाठी खूप महत्वाचे ठरलेले आहेत। कारण की आज त्यांनी हा जो शिक्षणाचा वारसा, शिक्षणाचा धडा या ठिकाणी आपल्या या बहुजनांसाठी, या बहुजन समाजासाठी, या बहुजनांमध्ये SC ST OBC VJ NT सगळे, काही महार मांग मात्र सगळे लोक, या सगळ्यांसाठी, या भारतातल्या मूल निवासी लोकांसाठी आमच्यासाठी शिक्षण चालू केलं। आणि आज या शिक्षणाच्या जोरावरती आम्ही आज मोठे झालो, शिकलो आणि आज ह्या समता भूमीमध्ये आम्ही महात्मा फुलेंच्या 199व्या जयंतीसाठी मी आज या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलो। आणि खरंच खूप मनापासून ती गोष्ट कुठेतरी भावते की आज जर बघितलं तर आपल्याला, म्हणजे काही ठिकाणी जर पाहिलं तर शिक्षणाचे अशी परिस्थिती खेड्यापाड्यामध्ये आहे की ह्या शासकीय ज्या शाळा आहेत, सरकारी ज्या शाळा आहेत, त्या अक्षरशः बंद पडत आहेत। पण त्यावेळेस महात्मा फुलेंची कन्सेप्ट जी होती, आज मी या आपल्या सम्यक चॅनलच्या माध्यमातून एकच सांगेल प्रशासनाला, इव्हन ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील, यांना एकच सांगेल की तुम्ही फक्त महात्मा फुलेंचे नावं घेऊन इलेक्शन मध्ये निवडून येऊ नका। तर त्यांची जी काही विचारधारा होती की या भारतातल्या मूलनिवासी बहुजन समाजाला शिकण्याची होती, ह्या आमच्या या ज्या सरकारी शाळा आहेत, या शाळा पुन्हा एकदा नव्याने, जसे प्रायव्हेटच्या स्कूल्स आहेत, AC च्या स्कूल्स आहेत, तिथे बसायला लोकांना बाक आहेत, अशा पद्धतीच्या आपण ह्या शाळा पुन्हा एकदा शासनाच्या बनवाव्यात, महाराष्ट्र शासनाच्या बनवाव्यात, सरकारी शाळा बनवाव्यात आणि ती तुमच्या कार्याची खरी आदरांजली ह्या जयंतीनिमित्त असेल। मी या ठिकाणी एवढेच सांगेल आणि पुन्हा एकदा आपणा सर्व बहुजन समाजाला शुभेच्छा देतो। आपण बघतो की आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते किंवा आंबेडकरी समाज हा फुले शाहू आंबेडकर असं म्हटलं जातं। म्हणजे आंबेडकरी समाजाने, जे आंबेडकरवादी आहेत, त्यांनी महात्मा फुलेंना मानलं आणि त्यांनी महात्मा फुलेंची जयंती साजरी केली। त्यांच्या घराघरात महात्मा फुलेंचे फोटो आहेत, पुस्तकं आहेत, त्यांचा महात्मा फुलेंचे विचार पुढे नेण्याचं कार्य आंबेडकर अनुयायी करतो। परंतु OBC समाज असेल किंवा माळी समाज असेल, त्यांच्यापर्यंत अजून महात्मा फुले पोहोचलेले नाहीत। तर ही फार मोठी शोकांतिका आहे। तर याबद्दल कशा प्रकारे काम केलं पाहिजे, तुमचं काय मत आहे? सर्वप्रथम मी एक सांगेल की कुठलाही महापुरुष हा कुठल्या जातीसाठी नसतो। हे महापुरुष जे आहेत ते आपल्या मानवतांच्या हितासाठी आहेत। OBC समाजाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर OBC समाजाचं झालंय काय माहिती आहे का? OBC समाज हा सध्या 99% हा ब्राह्मणांच्या आधिपत्याखाली वागलेला समाज आहे।
बाबासाहेबांनी ज्यावेळेस आम्हाला बौद्ध धम्म दीक्षा दिली त्यावेळेस आम्ही ह्या हिंदू धर्मातून या बौद्ध धर्माकडे वळालो आणि बौद्ध धर्माचा अभ्यास करताना हे समजलं की ह्या जगामध्ये फक्त मानवतावाद आणि माणुसकी हाच धर्म असतो. बाकी जे काही थोतांड आहे हे सगळं साफ खोटं आहे. कारण की आज जर तुम्ही ह्या भारतातल्या लेण्यांवरती गेलात तर तुम्हाला स्पष्ट दिसेल, म्हणजे आज ही जी बोलण्याची माझ्यामध्ये ताकद आहे ती मी माझ्या डोळ्याने उघडे बघितलेली आहे. पण ओबीसी समाजाच्या बाबतीत झालंय काय, ओबीसी समाज हा प्रामुख्याने ब्राह्मणांच्या आधिपत्याखाली जास्त गेलेला आहे. मग ते माणूस म्हणजे एखादं बाळ जन्मल्यापासून तर तो मरेपर्यंत ही जी पूर्ण जी व्यवस्था आहे ही पूर्ण हिंदुत्वाच्या नावाखाली गेलेली आहे, कर्मकांडाच्या नावाखाली गेलेली आहे. आणि त्या एका कारणामुळं महात्मा फुले हे त्यांना समजत नाहीये. बट आता सध्या जर पाहायला गेलं तर ह्या ज्या आपल्या आंबेडकरी चळवळींमधील बामसेफ असो किंवा ज्या वैचारिक संघटना आहेत या संघटनांच्या मार्फतून बऱ्यापैकी लोकांपर्यंत आज ते विचार कळतात आहे. आणि मला असं वाटतं की आज ओबीसी समाज असो किंवा इतर जे समाज असो ते हळूहळू या महापुरुषांकडे वळतात आहे आणि ही काळाची गरज आहे, वळलंच पाहिजे. जर नाही वळालं तर ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपली अधोगती होणार आहे, प्रगती कधीच होणार नाही. कारण की ह्या जे उच्चवर्णीय जी ब्राह्मण आहेत त्यांची मुलं कुठल्या आंदोलनात, कुठल्या दगडफेकमध्ये, कुठल्या मोर्चामध्ये नसतात. तिथे फक्त आणि फक्त बहुजनांचीच मुले असतात. ह्या लोकांची मुले परदेशामध्ये जाऊन शिकतात आणि हा कुठेतरी एक बोध आपण घेतला पाहिजे आणि त्या बोधातून आपण हे शिकलं पाहिजे की आपल्याला महापुरुष का महत्वाचे आहेत. आणि मला असं वाटतं येत्या काळामध्ये कदाचित नक्कीच जो ओबीसी समाज आहे, ओपन बॅकवर्ड क्लास जे मोठ्या प्रमाणात आहेत ते 100% ह्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतील आणि बाहेर आल्यानंतरच त्यांची प्रगती होईल, त्याशिवाय प्रगती होणार नाही. आर्थिक प्रगती कदाचित त्यांची जास्त असेल पण जी सामाजिक आणि बौद्धिक जी प्रगती आहे ती प्रगती त्यांची त्याच वेळेस होईल ज्यावेळेस ते या महापुरुषांचा विचार करतील. खूप खूप आभार आपले सर्व प्रेक्षकांना. सम्यक क्रांतीच्या वतीने महात्मा फुले यांच्या 199व्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुद्धा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय.